नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर शेअर मार्केटच्या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण भारतातील जे दोन प्रमुख शेअर बाजार आहेत त्याची ओळख करून घेऊयात. आपल्या भारतामध्ये दोन शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंजेस आहेत. एक आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस मुंबईमध्येच आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 साली सुरू झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ त्याला 150 वर्ष पूर्ण होतील. आता पूर्ण झालेली आहेत. आता त्यांचं 151 वर्ष चालू आहे. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992मध्ये सुरू झाली आणि त्यावरती व्यवहार 1994मध्ये सुरू झाले. नोव्हेंबर 1994मध्ये पहिल्यांदा तिथं ट्रेडिंग सुरू झालं. त्यापूर्वी भारतामध्ये जवळजवळ 21 वाईज स्टॉक एक्सचेंजेस होते. पण स्पर्धेमध्ये टेक्नॉलॉजीमुळं हे सगळे मागे पडले आणि सध्या ॲक्टिवली आपल्या भारतामध्ये हे दोनच स्टॉक एक्सचेंजेस आहेत. एक NSE आणि एक BSE. आता NSEवरती किती कंपन्या आहेत? तर NSEवरती 2700 कंपन्या आहेत आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजवरती 5900 प्लस कंपन्या आहेत. साहजिक आहे, मुंबई स्टॉक एक्सचेंज हे जुनं स्टॉक एक्सचेंज असल्यामुळं तिथं कंपनीची संख्या जास्त आहे. पण जर तुम्ही व्यवहार बघितले, रोज किती व्यवहार होतात, तर आजच्या घडीला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती ऑन अ ॲव्हरेज 2025मधला मी तुम्हाला सांगतो आहे, 2025मध्ये ऑन ॲव्हरेज पर डे 99,600 कोटी रुपयाचे व्यवहार नॅशनल स्टॉक एक्सचेंज होतात आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजवरती ऑन ॲव्हरेज 7,900 कोटीचे व्यवहार झालेले आहेत. 7,900 कोटीचे. म्हणजे याच्यातनं काय दिसतं की नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती जवळजवळ 93% मार्केट शेअर आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा फक्त 60% मार्केट शेअर या शेअर बाजारामध्ये आहे. आता तुम्ही तर म्हणाल की नॅशनल स्टॉक एक्सचेंज 1994 साली आलं, मुंबई स्टॉक एक्सचेंज एवढं जुनं आहे, मग एवढं कसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजने प्रगती केली? तर मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की जे लोक किंवा ज्या संस्था चेंज जे होतो, टेक्नॉलॉजिकल चेंज असेल, कुठलाही चेंज असेल, त्याबरोबर जातात, तेच प्रगती करू शकतात. मुंबई स्टॉक एक्सचेंज अनेक वर्ष, म्हणजे 100पेक्षा जास्त वर्ष जुनं आहे जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलं. पण त्यांनी जी प्रगती करायला पाहिजे प्रगती केली नाही. म्हणजे काय, त्यावेळेस शेअरचे व्यवहार कसे होत होते? एका मोठ्या हॉलमध्ये एक 400-500 ब्रोकर एकत्र येणार आणि आरडाओरडा करत, त्यांचं सिग्नलिंग करत आपली शेअरची खरेदी विक्री करत होते. त्यामुळं गुंतवणूकदाराला हे कळतच नव्हतं की कुठल्या रेटला काय व्यवहार होतो आहे, कुठला रेट चालू आहे, काय कळत नव्हतं. पण 94 साली जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलं, त्यांनी पहिल्यांदा टेक्नॉलॉजीनी सुरू केलं आणि स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती, कॉम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की आत्ताच एखाद्या कंपनीचा भाव काय चालू आहे, किती ग्राहक आहेत, किती बायर आहेत, किती सेलर आहेत, हे तुम्हाला सगळं त्या स्क्रीनवरती दिसायला लागतं आणि तुम्हाला मग काय भाव चालले ते कळतं. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अशी टेक्नॉलॉजी आणली आणि त्याचा परिणाम काय झाला? नोव्हेंबर 94मध्ये NSE आली. 94 ते 95, मार्चमध्ये वर्ष संपलं. पण 95-96मध्ये वर्ष 1995-96मध्ये जे स्टॉक एक्सचेंज 125 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे असा स्टॉक एक्सचेंजला मागं टाकून नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पुढे गेलं आणि 95-96पासून आजपर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच 1 नंबरवरती आहे. तर मला इथलं एवढंच सांगायचं आहे की जे संस्था किंवा जे लोक काळाप्रमाणे बदलतात, चेंजेस करतात, ते टिकू शकतात, ते प्रगती करू शकतात. दुसरं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं वैशिष्ट्य काय की त्यांनी देशभर त्यांचे सॅटेलाईटद्वारे त्यांची सेंटर्स उभी केली. मुंबई स्टॉक एक्सचेंज पूर्वी फक्त मुंबईपुरतंच मर्यादित. त्यामुळं लोकांना, देशभरातल्या लोकांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲक्सेस मिळाला आणि त्यामुळं मग लोक नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडं जास्त ओढले गेले. म्हणजे दुसरा विचारायला पारदर्शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे, कुठल्याही धंद्यामध्ये पारदर्शकता असेल तर तो धंदा चांगला प्रगती करतो. तर त्याप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती तुम्हाला भाव काय चालले आहेत, काय नाही ते कळतं. त्या कुठल्या वेळेला तुमचा हे झाला, व्यवहार झाला,
किती वाजता झाला, हे सगळं तुम्हाला त्यावर दिसायला लागतं, दिसत होतं. त्यामुळं मग नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जी आघाडी घेतली ती आजपर्यंत टिकून राहिलेली आहे, लक्षात घ्या. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मग पर्यायच राहिला नाही आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने पुढे 96 सालापर्यंत आपलं कॉम्प्युटरायझेशन केलं, त्यांनीसुद्धा बोल्ट सिस्टम आणली, हे सगळं आणलेलं आहे काय ते. पण आज दुसरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की दुसरा एक जो भाग असतो तो डेरिव्हेटिव्ज म्हणून असतो. डेरिव्हेटिव्ज म्हणजे स्टॉक एक्सचेंजमधला एक स्टॉक एक्सचेंजचा पुढचा भाग आहे, तो स्टॉकच्या पुढचा भाग आहे, शेअरचा पुढचा भाग असतो. त्यामध्ये जवळजवळ 5 लाख कोटीचे व्यवहार रोज नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर होतात. आणि आज जगामध्ये सगळ्यात मोठं नॅशनल स्टॉक डेरिव्हेटिव्ह मार्केटमधलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 1 नंबरचं मार्केट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज याची माहिती दिली. मला वाटतं तुम्हाला जर हे इंटरेस्टिंग वाटले असेल तर धन्यवाद. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.